की 2024ला जेव्हा पेपरचा स्कॅम झाला, 25चा पेपर एकदम टफ काढला फिजिक्स. 25लाच होता ना फिजिक्स, आतापर्यंत सगळ्यात अवघड फिजिक्स. मग तसा अवघड फिजिक्स काढला. मग त्यावेळेस लोकांनी लई टीका केली, म्हणून यावेळेस काय केलं, एकदम सोपा काढला. आता जर एनटीए आता इतके असे सगळी काय त्यांचे जेवढे काही सेन्सेस असतील ना तेवढे असे एका जागी ठेवून आता पेपर काढणार. कारण काय, लोक ऑलरेडी तापलेले आहेत, ऑलरेडी शिव्या देतात सगळी लोक, बरोबर. फार म्हणजे यांना सोडलंय, नाहीतर ते मंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावले असते. जर कधी चुकून स्टुडंट रस्त्यावर आले असते ना, ते सरकारलाच परवडलं नसतं. त्यामुळे आता एनटीए काय करणार, एनटीए एकदम डोकं ठिकाणावर घेऊन नीटला जसा अपेक्षित असतो पेपर तसाच पेपर काढणार. ना एक्स्ट्रीम अवघड काढणार, अवघड काढायची तर धमकच नाही, ते काढूच शकत नाहीत. जर अवघड काढले की मेले, बरोबर आहे का. साधा आपलं कॉमन सेन्स काय सांगतो की यावेळेस पेपर अवघड काढण्याची आहे का शक्यता, नाहीच काढलं पाहिजे. काढणार नाही त्यांनी, काढलं पण नाही पाहिजे. काढलं कारण चूक बघा, ज्याची चूक असते तो माणूस पडती बाजूच घेतो. आता यांची चूक आहे त्यामुळे पेपर अवघड निघणार नाही, बरोबर. पण लयच सोपा काढला तर पुन्हा 720 वाले येतील. 720 पैकी 720 आली की परत स्कॅम नाही झालं तर लोक म्हणतील परत स्कॅम झाला. कारण एकदा एकाची चोरी सापडली गेली परत, म्हणजे एनटीए मध्ये एकदा घोटाळा झाला किंवा पेपर लीक झाले, पुढच्या वेळेस पुन्हा 720चा जर पेपर आला तर परत त्यांनी पेपर लीक केला, परत स्कॅम झाला असं म्हणण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेपर ना लई सोपा येऊ शकतो ना लई अवघड येऊ शकतो. पेपर एकदम मॉडरेट ॲज पर नीट जसा एक्सपेक्टेड पाहिजे, कळतंय. सीईटी पेक्षा थोडा अवघड, जेई पेक्षा थोडा सोपा. ओके, याचा अर्थ पेपर फुल कन्सेप्च्युअल येणार, कळतंय. पेपर फुल कन्सेप्च्युअल येणार, तुम्हाला सगळं माहिती असलेलंच असणार आहे. तुम्हाला परत एक्स्ट्रा काहीतरी वाचायची गरज आहे का, तर अजिबात काहीच एक्स्ट्रा वाचायची गरज नाही. जेवढं तुम्ही ऑलरेडी वाचलंय तेवढंच वाचायचं आहे. म्हणून 1 महिन्याचा टाइम आपल्यासाठी लई सफिशियंट आहे. या 1 महिन्यामध्ये तुम्हाला कंटेंट तयार नाही करायचा, म्हणजे सगळं वाचायचं, हे चॅप्टर वाचायचं राहिलं होतं, ते वाचायचं राहिलं होतं, असं खूप लोड नाहीये. एखाद दुसरं वाचायचं राहू शकतो किंवा तो तुमचा थोडासा विसरल्यासारखा झालेला असेल तो पण राहू शकतो. पण मेन काम काय, तुमच्या ज्या ज्या चुका झाल्या होत्या, जो जो अप्रोच आपला चुकत होता, तो अप्रोच बनवणं. आणि अप्रोच बनवण्यासाठी 35 दिवस मोर दॅन इनफ आहेत. त्यामुळे आता मी परत जीओसी शिकवायला घेतोय. ओके, मी काय असं पर डे या दिवशी हा चॅप्टर त्या दिवशी तो चॅप्टर असं काही शिकवण्याचा माझा प्लॅन नाहीच आहे. पहिलं ऑर्गॅनिक घ्यायचं आणि ऑर्गॅनिकचे क्वेश्चन घेऊन तुमचा माइंडसेट तयार करायचा की या क्वेश्चनकडे कसं बघायचं. आणि त्यातलं जर एखादं कंटेंट तुमचं झालेलं नाही, समजा एखादी रिॲक्शन आणि ती रिॲक्शन तुम्हाला माहित नव्हती, तर ते तुम्ही बघून घेणार आहात. ओके, आता याच्या म्हणजे आता जी तुमच्या समोर शीट आहे याच्यामध्ये हाय लेवलचे क्वेश्चन्स आहेत बरेच. ओके, मॉडरेट पण आहेत आणि काही इझी पण आहेत. आपण त्यातले सिलेक्टिव्ह मॉडरेटवाले जे नीटला अपेक्षित आहेत आपण तसे क्वेश्चन सिलेक्ट करून तसे डिस्कस करणार आहेत. क्वेश्चन डिस्कशनपेक्षा अप्रोच, चुका कशा मिनिमाइज होतील याच्यासाठी या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण जास्त डिस्कस करणार आहे. ठीक आहे, बघूयात आपण एक एक क्वेश्चन आणि त्याच्यानुसार म्हणजे तुम्ही काय विचार करता. मला जास्त अपेक्षा आहे की तुम्ही जास्त बोलाल. तुमचं चुकलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, इथं चुका. माझ्यासमोर न चुकून 100% बरोबर राहून काहीच फायदा नाही. माझ्यासमोर तुम्ही जेवढं चुकाल तेवढं तुमच्यासाठी चांगलंच आहे, कारण त्या चुका परत तुमच्या दुरुस्त होतील. त्यामुळं बोला. आणि ह्या 1 महिन्यामध्ये मला असं अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी मॅक्झिमम टाइम क्लासमध्ये स्पेंड करा. त्याचं होतं काय की एक एन्व्हायरमेंट क्रिएट होतो आणि या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही कुठेतरी लूज पडलात की आम्ही लगेच वॉच करायला असतो, आपण लगेच पुश करू, किंवा आपल्याला कधी अभ्यास करू नाही वाटलं की एकमेकांना बघून आपल्याला अभ्यास करावा वाटतो. घरी जाऊन बसलो, एकतर उन्हाळ्याचे दिवस आहेत, घरी दुपारी झोपच येते, गरमी असते, घरात माणसं असतात, गोंधळ असतो, होत नाही. 1 महिना करा. 1 महिन्यामध्ये किती मार्क वाढू शकतात, तर 1 महिन्यामध्ये 50 मार्क वाढू शकतात, 10 पण मार्क वाढू शकतात, 100 पण वाढू शकतात, 150 पण वाढू शकतात, 500 पण वाढू शकतात. कळतंय. कारण काय, सगळा प्रश्न माइंडसेटचा आहे. मी म्हणतो तुम्हाला, तुम्ही जर 720 मार्काचा जो पेपर आहे, तुमचे टोटल किती क्वेश्चन, 180 क्वेश्चन ना, 180 क्वेश्चन पैकी वरचे जरी 30 क्वेश्चन सोडून दिले तरी 150 क्वेश्चन असे होते की ज्यातलं तुम्हाला किमान 70% माहित होतं, मिनिमम 70%. हे सगळं तर माहित होतं, हे प्रश्न ओळखीचा आहे, हा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट आहे, फक्त मार्क गेले कुठं, चुकलं. बरोबर, 2 ऑप्शन पैकी एक निवडायला चुकलं. आणि तिथं काय केलं, आपल्याला समजा एक कन्सेप्ट माहित होता, तो कन्सेप्ट लावला, पण दुसरा पण एक कन्सेप्ट होता तो आपण लावला नाही. किंवा एखाद्या क्वेश्चन मध्ये 3-3, 4-4 कन्सेप्ट हिडन होते, आपण 1-2च कन्सेप्ट लावले, किंवा आपल्याला असं वाटलं पण तिथे ऍक्च्युली तसं होतं.
इट मीन्स सगळा माइंडसेटचा खेळ आहे. म्हणून 1 महिन्यामध्ये एवढा ड्रास्टिक चेंज होऊ शकतो. सगळ्या परीक्षा, सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुमच्या माइंडसेटची परीक्षा असते. ते चेकच करतात की तुम्ही बघता कसं त्या गोष्टीकडे. ठीक आहे, आणि ते तयार करण्यासाठी हे 30 दिवस मोर दॅन इनफ आहेत. त्यामुळे तुम्ही ठरवून घ्या, तुम्ही सगळे नीटचे मुलं, तुम्ही जर म्हणलात की सकाळी आम्ही इथं 8 वाजता येतो, तुमच्यासाठी 8 वाजता क्लास ओपन, 8 ते 8 थांबा किंवा 10 वाजता या, 10 ते 7, 10 ते 8 जे काय असेल तुम्ही ठरवा. ओके, तुमच्यासाठी सेपरेट तिकडं लायब्ररीमध्ये हे करू आपण. आणि काय शेड्यूल बनवायचं आहे, एखादा टीचर देऊ तुम्हाला, तुम्ही म्हणाल ते आपण सगळ्या गोष्टी करू. फक्त तुम्ही ठरवा आणि तुम्ही रिस्पॉन्ड करा. 1 महिना जरा जीव तोडून काहीतरी पदरात पडेल. MBBS नाही पडलं तर किमान BMS, BHMS, फिजिओ काहीतरी पुन्हा रिपीट करा. म्हणजे 1 वर्षानंतर परीक्षा द्यायची गरज आली असते, वेळ आली असते आपल्याकडे, जर आता काही नसतं झालं तर. बरोबर, आणि हातात रिझल्ट आल्यावर समजा काही नाहीच आहे आपल्या पदरात, तर 1 वर्षानंतर पेपर द्यायला लागला असता. तर आपण फॉर्च्युनेट की 1 वर्षाच्या ऐवजी 1 महिन्यात पेपर द्यायची वेळ येते आपल्यावर. म्हणून याला एकदम पॉझिटिव्हली बघा आणि